चल पोरी उचल लवकर 4 मिरच्या, 4 लसणच्या पाकळ्या, जिरे, मोहरी, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ सगळ्याला एकदा ठेचून घ्यायचं. दन 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 दन. मिरची, लसूण आणि जिरेला चांगलं ठसाठसा ठेचून घेतलं आणि कोथिंबीरीला सुद्धा करक करून कापून घेतलं. मांडकढई व त्याच्यात 2 वगळी तेल, टाक मोहरी. चला मोहरी नाचायला लागली की त्याच्यात घालायचे जिरे. जिरेला 2-4 उड्या मारू द्यायच्या. नंतर टाकायचे हिरवी मिरची, लसण पेस्ट. करून घ्या त्याला एकजीव. टाका त्याच्यात कढीपत्ता, टाका हळद, आता पाणी. चला पाण्यात टाका मीठ. मिठाने येते चव. आता घ्यायचं पाण्याला उकळी फुटूस तर 2 वाटी बेसन पीठ आणि मस्त असं हटून घ्यायचं. आणि चुलीवरील भाकरी 1 खायची, 1.5 खायची. त्याच्यासोबत लिंबू, कैरीचा सीजन 1 कैरी, कांदा आणि मस्त असं बोट चाटून खायचं. आणि ज्याने बोट चाटून खाल्लं ते नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पोरी पाणी आता उकळायला लागलेलं आहे. घे डाळीचं पीठ आणि हटव गरगर. असं हटव, एक पण गाठ तयार नाही झाली पाहिजे. चला तर मग गावरान खायचं, मस्त राहायचं आणि स्वस्त जगायचं. पाण्याला फुटली उकळी. आता हटवलं पीठ. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या बेसनला. थोडं प्रमाणात आपण बेसन पीठ टाकायचं आणि असं एक पण गाठ झाली नाही पाहिजे. त्यावर टाका कोथिंबीर आणि आपलं झुणका रेडी झालेला आहे. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. तर अर्धी भाकर जास्तच जाणार, हे 100% गॅरंटी आहे. असं हिरव्या मिरचीचं झणझणीत झुणका बनवलेला आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला चुलीवरची भाकर दाखवणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि आपला झुणका कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता बनवते डिश आणि खा बोट चाटून फराफरा वरपून. चल पोरी 1 नंबर झाला झुणका. आता बघ खाऊन कसं बोट चाटून दाखवते. खूप सुंदर असं झालेलं आहे, अप्रतिम झालेलं आहे. तर नक्की ट्राय करा. झुणका भाकर खूप आपलं गावाकडची गावराट पद्धत वापरलेली आहे. तर अर्धी भाकर तुम्हाला नक्की जास्तच जाईल. तर बघतेस काय पोरी, ठोक एक लाईक.